नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11 बद्दल मराठीतून आपण प्रेडिक्शन करत असतो। तर मित्रांनो, आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे। तर मित्रांनो, ह्या IPL मध्ये खूप मोठ्या ग्रँड लीग्स आहेत, 1 करोड 2 करोड, त्यासाठी आपण टीम बनवता का? ग्रँड लीग जिंकणे सर्वांचे स्वप्न असते, परंतु आपल्याला टीम्स नीट बनवता येत नाही। तर मित्रांनो, आज आपल्याला 3 फॉर्म्युले मी सांगणार आहे टीम बनवण्याचे, आपल्याला कशी टीम बनवायची। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आपल्याला जर ग्रँड लीगमध्ये चांगली रँक चांगली टीम बनवायला शिकायची आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या मॅचची आपल्याला मी 3 टीम बनवून दाखवणार आहे ग्रँड लीगच्या, आणि 3 फॉर्म्युले सांगणार आहे टीम्स कशा बनवायच्या। तर मित्रांनो, सर्वात पहिला फॉर्म्युला, मित्रांनो आपण काय करता, टीम बनवताना आपल्याला पिचची नॉलेज नसते, कोण कुठे खेळायला तो याची नॉलेज नसते, ते सर्व आपल्याला आधी पाहायचे आहे। मित्रांनो, आपण काय करता, सिलेक्शन पर्सेंटेज, ज्या प्लेअरचे सिलेक्शन पर्सेंटेज सर्वात जास्त आहे त्याला आपण आपल्या टीममध्ये घेता, आणि कॅप्टन वाईस कॅप्टन ज्या प्लेअरला सर्वांनी केले आहे त्याला करता। परंतु आपल्याला असे न करता काही प्लेअरचे सिलेक्शन पर्सेंटेज चांगले आहे, ते या मॅचमध्ये इम्पॅक्ट देऊ शकते, हे आपल्याला पाहायचे आहे आणि प्लेअर घ्यायचे आहेत। 4-5 प्लेअर आपल्याला कमी सिलेक्शनवाले प्लेअर घ्यायचे आहेत आणि ते ट्रम्प कार्ड प्लेअर होतील या मॅचमध्ये, हे आपल्याला पहिल्यांदा पाहायचे आहे पिचनुसार, पिच कंडिशननुसार। तर मित्रांनो, सर्वात आधी कोणकोण ट्रम्प कार्ड प्लेअर होतील या मॅचसाठी आपण पाहूया। विकेटकीपरमध्ये मित्रांनो ऋषभ पंतशिवाय चॉईस नाही, महेंद्रसिंग धोनीला पण ट्राय करू शकता चेन्नई सुपर किंग्सच्या विनिंग फेवरमध्ये। तर मित्रांनो, बॅटिंगमध्ये अजिंक्य रहाणे, बाकी यांचे प्लेयर सिलेक्शन पर्सेंटेजसुद्धा कमी आहे, परंतु अजिंक्य रहाणे आपल्याला इम्पॅक्ट देऊ शकतो। वन डाऊनला खेळायला येतो, 60, 70, 50 रन्स करायची अजिंक्य रहाणेची कॅपॅबिलिटी आहे, तर तोही आपल्याला इम्पॅक्ट देऊ शकतो या मॅचमध्ये, तर त्याला आपण इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कव्हर करू। ऑलराऊंडरमध्ये यश कुमारचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे, परंतु तो इम्पॅक्ट देणार नाही या मॅचमध्ये। आता बॉलिंग सेक्शनमध्ये सर्वांचे सिलेक्शन पर्सेंटेज चांगले आहे। इथे मनीषा पतिरानाचे सिलेक्शन पर्सेंटेज 19% आहे, परंतु मनीषा पतिराना शेवटच्या षटकात बॉलिंग करतो, डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो, तर त्याला विकेट्स मिळू शकतात। आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम या मॅचमध्ये फेवरेट टीम आहे। मागील आपले दोन्ही सामने जिंकून आले चेन्नई सुपर किंग्स, आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही सामने हरून आले आहे। क्रिकेटमध्ये काही होते हे सांगू शकत नाही, परंतु चेन्नई सुपर किंग्स फेवरेट टीम आहे। तर तुषार देशपांडे सुद्धा विकेट टेकिंग बॉलर आहे, तर तोही आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर ठरेल। आणि मित्रांनो, खलील अहमदला कोणत्या केसमध्ये आपल्याला घ्यायचे आहे, दिल्ली कॅपिटलची पहिली बॉलिंग आली तर खलील अहमद आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर ठरेल, डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करायला आणि विकेट्स घेईल। तर मित्रांनो, हे 4 प्लेयर्स आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर होतील, हे असे मला वाटते। होतील म्हणजे आता अजिंक्य रहाणे नक्की होतीलच का हे सांगता येत नाही, परंतु आपल्याला ट्राय करा, रिस्क घ्यायला आपले काय जाते। तर अजिंक्य रहाणे का ट्रम्प कार्ड प्लेअर होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो। अजिंक्य रहाणे एक बाद झाल्यानंतर खेळायला येतं, लवकर विकेट्स पडेना तर खाली खेळला जातो, परंतु पहिल्या दुसऱ्या ओव्हर्स चेन्नई सुपर किंग्सची विकेट पडली तर अजिंक्य रहाणे एक बाद झाल्यानंतर खेळायला येतो, आणि त्याच्यात कॅपॅबिलिटी आहे 50, 60, 70 धावा करण्याची, आणि चांगला फॉर्ममध्ये देखील आहे, आणि मागील IPL पासून चांगल्या स्ट्राईक रेटने देखील खेळतो। तर अजिंक्य रहाणे ह्या केसमध्ये आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर होणार आहे। मनीषा पतिराना चेन्नई सुपर किंग्स फेवरेट आहे, समजा चेन्नई सुपर किंग्स जिंकली तर मनीषा पतिराना शेवटच्या षटकात बॉलिंग करायला येईल आणि 2-3 विकेट्स आपल्यासाठी घेऊन देईल। परत तुषार देशपांडे मार खातो परंतु विकेट्स घेतो, तुषार देशपांडेसुद्धा आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर ठरू शकतो या मॅचमध्ये। खलील अहमद दिल्ली कॅपिटलची पहिली बॉलिंग आली तर डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो, तर त्याला समजा 2 विकेट्स मिळाल्या तर तो ड्रीम टीममध्ये येऊ शकतो।
तर हे 4 प्लेस आपण कव्हर करूया कमी सिलेक्शन पर्सेंटेजवाले. बाकीचे प्लेस मित्रांनो आता चेन्नई सुपर किंग्स या मॅचमध्ये फेवरेट आहे, त्यानुसार आपण करूया. रिषभ पंत विकेटमध्ये नो चॉईस आहे. इथे आता ऋतुराज गायकवाड, डेव्हिड वॉर्नर, शिवम दुबे आणि रचिंद्र हे आपण ट्राय करूया. इथे रवींद्र जडेजा, डेरी मिचेल. मित्रांनो कोणाच्या तरी जागी इथे आपण कोणाला ड्रॉप करूया. अजिंक्य रहाणे 3 नंबरचा अजिंक्य रहाणे आपण घेतला आहे, म्हणजे ओपनर्समध्ये कोणीतरी फ्लॉप होईल तरच अजिंक्य रहाणे खेळू शकेल. तर आपण रचित रवींद्रला ड्रॉप करूया. नंतर तिसऱ्या प्लेयर्सने स्कोर केला तर शिवम दुबेला देखील मानाच्या नादात लवकर आउट होईल. 15-20 रन्स करेल परंतु आउट होईल. वन डाऊन ऋतुराज चांगला खेळला तर. इथे आपण मिचेल मार्श आणि इथे आपण कोणाला तरी कव्हर करू शकतो. बाकी मुस्तफिजुर रहमानला चेन्नई सुपर किंग्सची पहिली बॉलिंग आली तर दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सची सेकंड बॉलिंग आली तर अक्षर पटेलला देखील आपण कव्हर करू शकतो. इथे कॅप्टन आपण डेरी मिचेल, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणेला सुद्धा आपण रिस्क घेऊन कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. कारण अजिंक्य रहाणे चांगला खेळाडू आहे, त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे. परंतु आपण आता समजा अजिंक्य रहाणेची सिलेक्शन पर्सेंटेज 9% आहे. अजिंक्य रहाणेला कॅप्टन किती लोकांनी केले आहे? 0% 10 लोकांनी केले आहे. तर इथे ग्रँड लीगमध्ये कसे होते? अजिंक्य रहाणेला 9% लोकांनी घेतले आहे तर 91% लोकांनी अजिंक्य रहाणेला वगळले आहे. तर अजिंक्य रहाणे खेळला तर 91% लोक त्या ग्रँड लीगमधून बाहेर होतात. 9% लोक त्या ग्रँड लीगमध्ये राहतात. आणि आपण जर कॅप्टन केले असले तर 0.10% लोक आपले राहतात आणि बाकीचे 9% लोक इथून जातात. आपला कॅप्टन अजिंक्य रहाणे असेल तर कॉम्पिटिशन आपली थोडी कमी होते. तर मित्रांनो यासाठी आपल्याला सिलेक्शन पर्सेंटेजनुसार प्लेयर निवडायचे नाहीत तर तो पॉईंट देईल का हे आपल्याला पाहायचे आहे. थोडी रिस्क आपल्याला घ्यायची आहे. रिस्क घेतली तर आपण ग्रँड लीग जिंकू शकेल. मित्रांनो मी सांगतो म्हणून आपण रिस्क घेऊ नका, आपला लॉस देखील होऊ शकतो. तर स्वतःच्या जोखमीवर आपण टीम बनवू शकता. मी स्वतःच्या जोखमीवर अशा टीमा बनवतो. तर मित्रांनो अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा या टीममध्ये आपण वाईस कॅप्टन, आपण कोणालाही कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता, ते आपली चॉईस आहे. मी फक्त आपल्याला शिकवतो आहे. तर मित्रांनो ही ती पहिली फॉर्म्युला. मित्रांनो दुसरा फॉर्म्युला आपल्याला काय वापरायचा आहे? चेन्नई सुपर किंग्स वन साइडेड मॅच जिंकेल. मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स या मॅचमध्ये फेवरेट आहे तर चेन्नई सुपर किंग्स ही मॅच जिंकेल असे आपल्याला गृहीत धरायचे आहे. चेन्नई सुपर किंग्सचे जे टॉप ऑर्डर आहेत त्यांना आपण कव्हर करायचे. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डेरी मिचेल आणि सर्व बॉलर चेन्नई सुपर किंग्सचे आपल्याला कव्हर करायचे. दीपक चहर, पतिराणा, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे. चेन्नई सुपर किंग्सचे सर्व बॉलर्स आपण कव्हर केले. तर मित्रांनो दिल्लीकडून रिषभ पंत आणि आणखीन एक कोणतरी खेळाडू आपल्याला अक्षर पटेल कव्हर करायचे. इथे आपण कुलदीप यादवला सुद्धा कव्हर करू शकता. तर मित्रांनो अशा टीमासुद्धा होतात ड्रीम टीम. कधी एखादी टीम वन साइडेड मॅच जिंकली तर अशा टीमा होतात. तर मित्रांनो यामध्ये आपण कॅप्टन वाईस कॅप्टन ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्सची पहिली बॅटिंग आली तर शिवम दुबेला सुद्धा आपण करू शकतो. डेरी मिचेल, रवींद्र जडेजा हे आपल्यासाठी कॅप्टन वाईस कॅप्टन असणार आहेत. तर बॉलर्सला कधी कॅप्टन करायचे? चेन्नई सुपर किंग्सची पहिली बॉलिंग आली तर मतीशा पतिराणा आणि मुस्तफिजुर रहमान हे दोन आपल्यासाठी कॅप्टन वाईस कॅप्टनची आजच्या चॉईसेस आहेत. तर मित्रांनो दुसरा फॉर्म्युला असा असणार आहे आपला. यामध्ये आपण कॅप्टन करूया शिवम दुबे आणि डेरी मिचेल. तर मित्रांनो हा आपला दुसरा फॉर्म्युला होता. असाच तिसरा फॉर्म्युला आपल्यासाठी दिल्ली कॅपिटलच्या फेवरमध्ये आपल्याला टीम बनवायची. सर्वजण काय करतील या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये टीम बनवते. पर आपल्याला दिल्ली कॅपिटलच्या फेवरमध्ये एक टीम बनवायची आहे. तर दिल्ली कॅपिटलचे सर्व आपल्याला टॉप ऑर्डर प्लेयर घ्यायचे आहेत. रिषभ पंत, इथे डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि सर्व बॉलर्सला दिल्ली कॅपिटलच्या कव्हर करायचं. बॅटिंगमध्ये स्टेबल्सला सुद्धा आपण घेऊया. अक्षर पटेल, ते कुलदीप यादव, नॉर्किया, खलील अहमद हे 8 प्लेयर्स आपण दिल्ली कॅपिटल्सकडून कव्हर केले. आता चेन्नई सुपर किंग्सचा टॉप. मित्रांनो दिल्ली कॅपिटल्स केव्हा मॅच जिंकेल
चेन्नई सुपर किंग्सच्या टॉप ऑर्डरला लवकर बाद केले, तर कमी स्कोरवर चेन्नई सुपर किंग्सला रोखले, तर दिल्ली कॅपिटल्स मॅच जिंकले. तर आपण चेन्नई सुपर किंग्सच्या टॉप ऑर्डरला ड्रॉप करूया आणि जे मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करतात त्यांना आपण घेऊ. डेरी मिचेल, रवींद्र जडेजा, या टीममध्ये आपण MS धोनीलासुद्धा ट्राय करू शकतो. चेन्नई सुपर किंग्सच्या विकेट गेल्या तर MS धोनी आपल्यासाठी येऊन पॉईंट देईल आणि चेन्नई सुपर किंग्सकडून कोणतरी बॉलर कव्हर करेल. तुषार देशपांडे नाही तर दीपक चहर बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडे आपल्यासाठी पॉईंट देईल. तर अशी टीम आपल्याला दिल्ली कॅपिटलच्या फेवरमध्ये बनवायची आहे. यामध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, चेन्नई सुपर किंग्सच्या टॉप ऑर्डरला धाकस्त करायचे आहे तर आपल्यासाठी खलील अहमदसुद्धा आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकतो. रिषभ पंतला दिल्लीची पहिली बॅटिंग आली, या केसमध्ये आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकतो. तर मित्रांनो, या प्रकारे आपल्याला टीम बनवायच्या आहेत. मी म्हणणार नाही या अशा टीम्स आपण बनवल्या तर एका मॅचमध्ये आपण ग्रँड लीग जिंकाल, परंतु आपल्याला अशा सतत टीम बनवायच्या आहेत. एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस नक्की भेटणार आहे आणि मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा, त्यांनाही ड्रीम इलेव्हनची नॉलेज येईल. काही सर्व लोक ड्रीम इलेव्हन खेळतातच, परंतु त्यांना काही नॉलेज नसते, तर त्या भावापर्यंत आपल्याला शेअर करा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.